माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये प्रीतीचा सलाम. मेरे प्यारे भाइयों और बहनों, फिर एक बार आप सभी को प्रभु यीशु ख्रिस्त के मीठे नाम में सलाम. पुन्हा एकदा आज आपण पवित्र शास्त्रामधून काही भाग शिकणार आहोत. फिर एक बार आज हम पवित्र शास्त्र से कुछ सीखने वाले हैं. त्यापूर्वी आपण प्रार्थना करूया, आपल्या माना झुकूया. उससे पहले आइए हम प्रार्थना करें. हम अपने सर को झुकाएं. आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु जिस तरह से पवित्र शास्त्र में लिखा गया है, प्रभु तू आम्हाला बनवणारा आणि घडवणारा आहेस. पिता आप हमें बनाने वाले रचने वाले परमेश्वर हो. म्हणून आम्ही तुझा चेहरा पाहू इच्छितो. प्रभु इसलिए हम आपका चेहरा देखना चाहते प्रभु हैं. आम्ही या भूतलावर परक्या आणि उपरी आहोत परमेश्वर हम इस देश पर परदेसी है आणि कशा रीतीने दररोजचा दिवस उल्हासाने पार करू और शकतो प्रभु किस तरह से हर रोज का दिन हम आनंद से बिता या पाए. विषयाला अनुसरून शिकण्यासाठी प्रभु इस विषय को लेकर सीखने के तुझ्या लिए उपस्थितीत आलेलो आहोत. प्रभु हम आपकी उपस्थिति में आए हैं. पवित्र आत्मा आमच्याशी बोल. पवित्र आत्मा आप हमसे बात कीजिए. आमचे आत्मिक मन उघड. हमारे आत्मिक मनों को खोलिए. तुझे दैवी आपका ज्ञान दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य कर. हमारी इंसानी बुद्धि से समझने के लिए सहाय कीजिए. मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो. प्रभु मान सम्मान गौरव हम आपको देते हैं. ही प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात करतो यीशु के नाम से करते हैं. म्हणून तू आहे. इसलिए आप सुनो पिता. आमेन. आमीन. आपण पवित्र शास्त्राकडे वळूया. आइए हम अपना पवित्र शास्त्र खोलें. स्तोत्र संहिता भजन संहिता 147 अध्याय आणि 6व्या वचनाकडे आपण वळूया. हम 147 अध्याय और 6 वचन देखें. परमेश्वर लीनांना आधार देतो, तो दुर्जनांना धुळीस मिळवितो, असं आजचं देवाचं वचन आहे. और परमेश्वर का वचन कहता है कि यहोवा नम्र लोगों को संभालता है और दुष्टों को भूमि पर गिरा देता है. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अब मेरे प्यारे भाइयों और बहनों, आपण ह्या वचनाशी सगळेच परिचित आहोत हम सभी लोग इस वचन को जानते हैं. आणि तरी देखील आपण खोलवर जाऊन शिकणार आहोत. फिर भी आगे चलकर हम गहराइयों में जाकर देखें. तर जीवनाच्या सर्व समस्याचा आणि जबाबदाऱ्याचा सामना आपण स्वतःच्या शक्तीने करू शकत नाही. तो जीवन की सारी जिम्मेदारियों का और समस्याओं का सामना हम अपने आप से नहीं कर सकते. हे लक्षात येते तेव्हा पुष्कळ जण नम्र पणाने देवाकडे मदतीची आणि शक्तीची याचना करतात. जब ये उनके समझ आता है, ये बात समझ आती है, तब वो नम्रता से परमेश्वर की ओर जाकर उसकी मदद मांगते हैं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि और जेव्हा आपण नम्र होतो, जब हम नम्र हो जाते हैं, तब देव नम्र जनांना उंच करतो परमेश्वर नम्र लोगों को ऊंचा उठाते हैं आणि आधार देतो और उन्हें आधार देते आणि हैं. देव त्यांना मदत करेल और परमेश्वर उन्हें मदद करेंगे आणि विजय तो आपल्याला विजय मिळवून देईल याची खात्री स्तोत्र करता देतो. और वो हमें विजयी करेगा, इसका आश्वासन हमें खुद भजन संहिता लिखने वाला देता है. आणि आम्हाला दररोजच्या दिवसांमध्ये हे माहित पाहिजे, हमें हर रोज के दिन में ये पता होना चाहिए परमेश्वर लीनांना आधार देतो कि परमेश्वर नम्र लोगों को संभालता आणि है तो दुर्जनांना धुळीस मिळवतो. और दुष्टों को भूमि पर गिरा देता है. आणि जेव्हा जब आम्ही ह्या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित हम करू इस वचन पर ध्यान लगाएंगे आणि अशा रीतीनं और इस तरह से मग आम्ही जर स्वतःला जर आम्ही नम्र केलं, जब हमने अपने आप को नम्र बनाते आणि हैं, नक्कीच मग परमेश्वर आम्हाला विजय देईल याची खात्री स्तोत्र करता देतो. और फिर परमेश्वर हमें बिल्कुल विजय करेगा, इसका आश्वासन हमें भजन संहिता लिखने वाला देता आणि है. पहा स्तोत्र संहिता याचं 22 आणि 26 वचन काय म्हणतं. और हम देखें भजन संहिता इसका 22 और 26 वचन क्या कहता है. दीन जन अन्न सेवन करून तृप्त होतील, परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील, तुम्ही चिरंजीव असा. नम्र लोग भोजन करके तृप्त होंगे, जो यहोवा के खोजी है वे उसकी स्तुति करेंगे, तुम्हारे प्राण सर्वदा जीवित रहे. पहा देवाचं वचन म्हणतं
परमेश्वर का वचन कहता जे है दीन जन आहेत कि जो नम्र लोग ते हैं, जगाची परिस्थिती कशी असो वो दुनिया की परिस्थिति कैसी क्यों ना हो, पण परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे लेकिन परमेश्वर ने वचन दिया जे है दीन लोक कि आहे जो नम्र लोग ते हैं अन्न सेवन करून तृप्त होतील वो अन्न भोजन करके वो तृप्त हो आणि जाएंगे, परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती और करतील. जो यहोवा के खोजी है वे उसकी स्तुति करेंगे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही नम्र होतो जब हम नम्र होते हैं तर प्रभूने अभिवचन दिलंय की तुम्हाला सगळं अन्नचा पुरवठा होऊन तुम्ही तृप्त व्हाल. तो परमेश्वर ने हमें वचन दिया है कि हर भोजन की प्राप्ति आपको होकर आप लोग तृप्त रहोगे. आणि स्तोत्र संहिता 25 आणि 9 वचन और म्हणतं भजन संहिता 25 इसका 9 वचन कहता है, तो नम्र जनास न्यायपथाला लावतो, तो दिनास आपला मार्ग शिकवतो. वो नम्र लोगों को न्याय की शिक्षा देगा. हाँ, वो नम्र लोगों को अपना मार्ग दिखलाएगा. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, और इसीलिए मेरे प्यारे भाइयों और बहनों, आम्ही आमचं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे हमने अपने आप को जांचना जरूरी की है काय आम्ही स्वतः नम्र आहोत का. कि क्या हम खुद नम्र है या नहीं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि नम्रपणा होणं किंवा नम्रपणा घेणं म्हणजे काय कमीपणा आहे असं नाही. और नम्र होना मतलब इसका ये मतलब नहीं कि हम अपने आप को कम गिन रहे हैं या ऐसा कुछ नहीं है, परंतु लेकिन जर तुम्ही स्वतः मध्ये जर तुम्ही नम्रपणा ठेवला अगर आपने अपने अंदर विनम्रता रखी तर तुम्हाला सहज वाकायला जमेल, सहज झुकायला जमेल. तो आप बिल्कुल आसानी से झुक सकते हो या बिल्कुल आसानी से किसी के सामने नम्र हो सकते हो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मग तुम्हाला माहित पाहिजे और फिर आपको पता होना चाहिए की जे नम्र लोक कि आहेत जो नम्र लोग हैं देव त्यांना उंच करतो. परमेश्वर उन्हें ऊंचा उठाता है. आणि म्हणून वचन पण सांगतं इसीलिए वचन कहता की है जो कोणी स्वतःला नमवतो देव त्याला उंच करतो, कि जो कोई अपने आप को नम्र करता है परमेश्वर उसे ऊंचा उठाते आणि जो हैं, कोणी स्वतःला उंच करतो तर देव त्याला नम्र करतो. और जो कोई अपने आप को ऊंचा उठाने की कोशिश करता है परमेश्वर उसे नम्र बनाता है. आणि म्हणून इसीलिए आता प्रत्येक लोकांना वाटतं अब हर किसी को लगता मी है जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये मी यशस्वी व्हावं, कि जिंदगी के हर हिस्से में मैंने बिल्कुल सफल होना चाहिए. परंतु माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, लेकिन मेरे प्यारे भाइयों और हे बहनों, आध्यात्मिक जगामध्ये हे सूत्र आहे की जो कोणी स्वतःला नम्र करतो देव त्याला उंच करतो. और ये एक आध्यात्मिक दुनिया का सूत्र है कि जो कोई अपने आप को नम्र बनाएगा उसे परमेश्वर ऊंचा आणि उठाएगा. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी और व्हावं. हर व्यक्ति को लगता है कि मैं हर क्षेत्र में बिल्कुल ही सफल चांगली रहूं, गोष्ट और आहे. ये अच्छी पण बात जे है. नम्र लोक आहे लेकिन जो नम्र लोग देव हैं त्यांना आधार देतो परमेश्वर उन्हें आणि आधार मग देता ते है, यशस्वी और होतात. फिर वो बिल्कुल सफलता प्राप्त करते प्रेज द हैं. लॉर्ड. Praise the तर Lord. तुम्हाला पण वाटतं और अगर आपको भी तुम्ही ऐसा तुमच्या लगता है जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी कि व्हावं आप अपने जिंदगी के हर भाग में सफल तर रहे, आज तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करू तो शकता. आज आप अपने आप को जांच सकते हो. आणि और जर अगर तुम्ही स्वतःला नम्र केलं आपने अपने आप को नम्र बनाया नक्कीच परमेश्वर तुम्हाला यशस्वी करेल तो बिल्कुल परमेश्वर आपको बिल्कुल सफल आणि बनाएंगे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये तो विजय मिळवून वो देईल. हर क्षेत्र में आपको विजयी बनाएंगे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि और स्तोत्र संहिता भजन संहिता 37 याचं 11वं वचन सांगतं, और 37 इसका 11 वचन कहता है, पण लीन जण पृथ्वीचे वतन पावतील ते उदंड शांती सुखाचा उपभोग घेतील. हम देखें 37 36 ओके 37 इसका 11. 11 वचन देखे, परंतु नम्र लोग पृथ्वी के अधिकारी होंगे और बड़ी शांति के कारण आनंद मनाएंगे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काय म्हणत आहे देवाचं क्या वचन? कहता है परमेश्वर का जे लोक वचन? नम्र आहेत, लीन आहेत, कि जो लोग नम्र है, दीन ते है, पृथ्वीचे वतन पावतील, वो पृथ्वी के अधिकारी ते होंगे उदंड शांती सुखाचा उपभोग घेतील. और बड़ी शांति के कारण आनंद मनाएंगे. आणि माझे प्रिय भावांनो बहिणींनो, और मेरे प्यारे भाई और बहनों, पवित्र शास्त्र याचा
याचा पुरावा देतो. पवित्र शास्त्र हमें इस बात का आश्वासन देती जुन्या है करारामध्ये कि पुराने नियम में देवाने नम्र जनांना आधार दिला. परमेश्वर ने नम्र लोगों को आधार दिया. प्रेज द लॉर्ड. Praise the हे Lord. आम्हाला इतिहास आम्हाला सांगतो. इतिहास हमसे गवाही देता जुन्या है कि करारामध्ये पुराने नियम जे में लोक नम्र होते जो लोग विनम्र थे, त्यांना परमेश्वराने विजय मिळवून दिला. परमेश्वर ने उन्हें विजयी त्यांना बनाया. आधार प्रभूने दिला. परमेश्वर ने उन्हें आधार त्यांना दिया. उंच केलेलं आहे. उन लोगों को ऊंचा उठाया है. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. उदाहरणार्थ उदाहरण पर हम देखें, जर आम्ही जुन्या करारामध्ये जर पाहिलं, अगर हमने पुराने नियम में देखा, गणना याचं 12वा अध्याय आणि 3रा वचनाकडे आपण वळू. हम देखें गिनतियों इसका 12 अध्याय और 3 वचन. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. मूसा पृथ्वी भर के रहने वाले सब मनुष्य से बहुत अधिक नम्र स्वभाव का था. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. काय म्हणतं देवाचं क्या वचन कहता है परमेश्वर का की वचन मोशे जो होता कि जो मूसा था तो पृथ्वी तलावर वो पृथ्वी भर के सर्वपेक्षा नम्र व्यक्ती होता. सभी रहने वालों में से नम्र व्यक्ति था. आणि और त्यामुळे उस वजह से आपल्याला माहित आहे हमें पता है की परमेश्वराने त्याच्याद्वारे कि परमेश्वर ने उसके द्वारा किती मोठे मोठे चिन्ह चमत्कार केले. कितने बड़े बड़े चमत्कार किए. जे आपले पूर्वज लोक होते, जो हमारे पूर्वज लोग थे, परमेश्वराने त्यांची सुटका करण्यासाठी मोशेचा कसा वापर केला. परमेश्वर ने उनकी छुटकारा करने के लिए मूसा का कैसा उपयोग किया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपल्याला माहिती आहे परमेश्वराने तांबडा समुद्र दुभागला. हमें पता है कि परमेश्वर ने लाल समुद्र को दुभागा. अनेक ठिकाणी मोशेने काठी मारली, त्या ठिकाणी पाण्याचे झरे निघाले. कई जगहों पर जब मूसा ने लकड़ी मारी तो पानी निकल आया. आणि अशा रीतीनं और इस तरह से मोशे हा स्वतःला नम्र करणारा व्यक्ती होता. मूसा ये अपने आप को नम्र बनाने वाला व्यक्ति था. आणि और त्यामुळे उस वजह से परमेश्वराने मोशेला उंच केलं. परमेश्वर ने मूसा को ऊंचा उठाया, त्याला विजय मिळवून दिला उसे विजय प्राप्त करके दिया. आणि त्याला आधार दिला परमेश्वराने. परमेश्वर ने उसे आधार दिया. प्रेज द लॉर्ड. Praise the सो Lord. त्याच रीतीनं उसी तरह से परमेश्वर तुम्हाला देखील उंच करू शकतो. परमेश्वर आपको भी ऊंचा उठा तुम्हाला सकते हैं, देखील विजय मिळवून देऊ शकतो. आपको भी विजय दिला सकते हैं, आणि तुम्ही सुद्धा आशीर्वादित होऊ शकता. आप भी आशीषित हो सकते हैं. आणि निर्गम याचा 4था अध्याय और निर्गमन इसका 4था आणि अध्याय 10वं वचन पहा. हम देखें 10 वचन. तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला, हे प्रभू, मी बोलका नाही, पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनही नाही, मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे. और फिर हम देखें मूसा कहता है कि हे मेरे प्रभु, मैं बोलने में निपुण नहीं, न तो पहले था और न जब से तू अपने दास से बातें करने लगा, मैं तो मुंह और जीभ का भद्दा हूँ. पहा मोशेला अब मूसा जेव्हा परमेश्वर पाठवत होता जब परमेश्वर मूसा को भेज रहा था, आणि मग मोशे उलट असं म्हणायचं, प्रभु मी तर बोलका नाहीये, पूर्वी पण नव्हतो. तब मूसा ने कहा कि हे मेरे प्रभु, मैं बोलने में निपुण नहीं और न तो पहले था, मी तर उलट जड जिभाचा आहे. और मैं बिल्कुल भद्दा जीभ का मनुष्य हूँ. पहा काय म्हणत होता तो. अब वो क्या कहता है? स्वतःला स्वतःचा तो नम्रपणा दाखवत वो होता. अपने आप का नम्रता, अपने आप की नम्रता दिखा रहा था. आणि और 11 वचन, 11 वचन. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, यहोवा ने उससे कहा, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्य का मुंह किसने बनाया है? मनुष्यास मुका बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करीतो? और मनुष्य को गूंगा या बहरा या देखने वाला या अंधा कौन बनाता मी है? परमेश्वरच की नाही? मुझ यहोवा को छोड़ कौन बनाता है? 12 वचन म्हणतं, 12 वचन कहता तर है, आता जा, अब जा, मी तुझ्या मुखात सहाय्य होईल, मैं तेरे मुख के संग आणि होकर तू काय बोलवायचे ते तुला शिकवीन. जो तुझे कहना होगा वो तुझे सिखलाता रहूंगा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि असं और जेव्हा प्रभू म्हणाला, जब ऐसा परमेश्वर ने कहा, आणि पहा मग मोशे काय म्हणाला. और फिर देखो मूसा क्या कहने लगा. तेव्हा तो म्हणाला, हे प्रभु, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्या संदेश पाठव. तब उसने कहा, हे मेरे प्रभु, कृपया
किसी और को तू भेज, असं तो म्हणत होता तो वो कह की रहा मला था काय येत कि नाही. मुझे कुछ नहीं आ रहा है। परंतु लेकिन मग जेव्हा मोशे मिश्रामध्ये गेला जब मूसा मिस्र देश में आणि गया कसा परमेश्वर मोशेला सहाय्य और झाला, किस तरह से परमेश्वर ने मूसा की कसं सहायता कसे की, कसे चमत्कार केले, कैसे कैसे चमत्कार कारण उसने त्याने करवाए, स्वतःला नम्र केलं. क्योंकि उसने अपने आप को नम्र माझ्या बनाया। प्रिय भावांनो अब बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और बहनों, लीन जनाविषयी देवाला संतोष वाटतो. अब जो नम्र लोग हैं उनके विषय में परमेश्वर आनंद आनंद महसूस करते हैं, उन्हें संतुष्ट लगता है। ध्यानात ठेवा, ध्यान में रखिए, लीन जनाविषयी जो लीन मनुष्य है, नम्र मनुष्य देवाला है, संतोष वाटतो. परमेश्वर उनके बारे में आनंद करते हैं, म्हणून संतुष्ट समझते हैं। म्हणून जे लोक देवावर विश्वास ठेवतात इसीलिए जो लोग परमेश्वर पर विश्वास रखते हैं, त्यांनी नेहमी नम्रपणाचा आत्मा मिळावा म्हणून मनापासून प्रार्थना केली उन्होंने पाहिजे. हमेशा प्रार्थना करनी चाहिए कि उन्हें नम्रता की आत्मा मिले। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कधी कधी आम्ही खूप प्रार्थना करतो, कभी कभी हम बहुत प्रार्थना करते हैं, पण लेकिन जर तुम्ही ही प्रार्थना करायला शिकला, अगर आप ये प्रार्थना करना सीखो प्रभू मला नम्रपणाचा आत्मा मिळावा की म्हणून मला सहाय्य कर, कि परमेश्वर मुझे नम्रता की आत्मा मिले इसलिए आणि सहाय्य एकदा करना। का नम्रपणाचा आत्मा तुमच्यामध्ये आला, एक बार आपके अंदर वो नम्रता की आत्मा आती है आशीर्वाद आपोआप तुमच्या मागे और येतील. फिर आशीष अपने आप आपके प्रत्येक पीछे हो क्षेत्रामध्ये लेंगे। तुमचा विजय आपोआप हर होईल. हर क्षेत्र में आप बिल्कुल विजयी रहोगे। परमेश्वर तुम्हाला आधार देईल. परमेश्वर आपको आधार कदाचित देंगे। तुम्हाला काहीच येत नसेल, शायद आप कुछ भी नहीं जानते, तुमच्याकडे काही टॅलेंट नसेल, आपके पास शायद किसी तरह की खूबी नहीं पण होगी, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. लेकिन परमेश्वर फिर भी आपको मी आशीषित पाहिलेलं आहे रखेंगे। माझ्या सेवेच्या मैंने देखा काळामध्ये है अपने सेवकाई के समय साध्या में सुध्या लोकांना परमेश्वराने उचलला आणि आशीर्वाद कि दिलेला आहे. बिल्कुल कमजोर लोगों को, बिल्कुल साधे लोगों को परमेश्वर ने उठाकर आशीषित किया है। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord। आणि म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, और इसीलिए मेरे प्यारे भाइयों हे और कधीच बहनों, विसरू नका, ये हम कभी नहीं भूले लीन जनाविषयी देवाला संतोष वाटतो. कि नम्र मनुष्य के बारे में परमेश्वर संतुष्टि महसूस करते प्रेज द हैं। लॉर्ड. Praise the Lord। काय कुणाविषयी परमेश्वराला संतोष वाटतं? किस बारे में परमेश्वर, किन लोगों के बारे में परमेश्वर अच्छा महसूस जे लोक करते हैं? जे लोक दीन आहेत. जो लोग नम्र है। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord। काय तुम्ही नम्र आहात का? क्या आप भी आज नम्र है? आणि जर तुम्ही नम्र नसाल अगर आप नम्र नहीं होंगे तर तो तुम्ही पश्चाताप करू शकता. आप पश्चाताप कर सकते हैं प्रभू मला क्षमा कर, कि परमेश्वर मुझे क्षमा मी कीजिए, मी माझ्यामध्ये जो अहंकार आहे जो मेरे अंदर का अहंकार है प्रभू ते काढून टाक. परमेश्वर आप उसे निकाल दीजिए। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और प्रभू बहनों, तुम्हाला बल देईल. परमेश्वर आपको सामर्थ्य प्रभू बल देंगे, तुम्हाला त्या अहंकार मधून बाहेर काढेल. उस अहंकार में से वो आपको बाहर आणि निकालेंगे। जेव्हा तुमच्यामध्ये नम्रपणा येईल, और जब आपके अंदर वो नम्रता आएगी, प्रेज द लॉर्ड, Praise the Lord, आणि मग परमेश्वर तुम्हाला उंच करायला और फिर लागेल. परमेश्वर आपको ऊंचा उठाने लगेंगे, आणि मग तुमची कुटुंब फलद्रूप होतील और फिर आपके परिवार फलदायी रहेंगे, आणि तुमचे जीवन आशीर्वादित होतील. आपकी जिंदगी आशीषित कधी रहेंगी। कधी लोक म्हणतात मला आशीर्वाद पाहिजे, कभी कभी लोग कहते तो है कि मुझे आशीष पण चाहिए, आशीर्वाद मिळवण्याचे काय तत्व आहे. लेकिन आशीष प्राप्त करने के भी कुछ तत्व है। आणि जर तुम्ही आत्मसात केलं, अगर आपने इस बात को आत्मसात कर लिया, मग तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार फिर नाही. आपकी जिंदगी बिल्कुल आशीषित रहेंगी। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord। आणि जर आम्ही नव्या करारामध्ये पाहिलं, अगर हम नए नियम में देखते हैं, साऊल जो होता जो सौल था नंतर तो पाऊल झाला, बाद में वो पौल हुआ, तो विद्वान होता. वो बिल्कुल विद्वान त्याने था, खूप मोठं शिक्षण आत्मसात केलेलं होतं. बहुत बड़ी विद्या कह सकते हैं या शिक्षा उसने आत्मसात की परंतु थी। जेव्हा तो प्रभूकडे आला लेकिन जब वो परमेश्वर आणि के तो पास आया, म्हणाला आता जगातल्या सगळ्या गोष्टी केर कचरा आहे तब उसने कहा कि इस दुनिया की सारी चीजें मेरे लिए बिल्कुल कचरे आणि के बराबर, प्रभूच काय सर्व काय आहे. और जो है वो परमेश्वर ही सब आणि कुछ माझ्या है। प्रिय भावांनो और बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, परमेश्वराने त्याला एवढं उंच केलं, परमेश्वर ने उसे इतना ऊंचा उठाया, त्याचं जीवन कसं होतं उसकी जिंदगी बाद में कैसी आणि थी, कसं बनवलं त्याला. और फिर कैसे परमेश्वर ने उसे बनाया। त्याचे रुमाल जरी कुणाला लागले अगर उसका रुमाल भी किसी को लगता था तर दुष्ट आत्मे निघून तो जात दुष्ट असत. आत्माएं निकल जाती थी। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord। आणि
कुठून कुठे परमेश्वराने त्याला नेलं. और कहाँ से कहाँ तक परमेश्वर उन्हें लेकर गए. माझ्या प्रिय भावांनो मेरे बहिणींनो, प्यारे भाइयों और बहनों, तुम्ही देखील पौलासारखे आशीर्वाद प्राप्त करू आप शकता. भी पौल जैसे आशीष प्राप्त कर सकते तुम्ही हैं. सुद्धा मोशे सारखे आशीर्वाद प्राप्त करू आप शकता. भी मूसा जैसे आशीष प्राप्त कर सकते हैं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून इसीलिए लीन जाण्याविषयी देवाला संतोष वाटतो नम- हे कधीच विसरू नका. नम्र लोगों के बारे में परमेश्वर को आनंद लगता है, ये हम कभी नहीं भूले. इफिस याचा 4था अध्याय आणि दुसरं वचनाकडे आपण वळूया. हम देखें इफिसियों का 4था अध्याय और दूसरा वचन. पूर्ण नम्रता, सौम्यता और सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. अर्थात सारी दीनता और नम्रता सहित और धीरज धरकर प्रेम से एक दूसरे की सह लो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि कलशकरास पत्र याचं 3 अध्याय आणि 12 वचन म्हणतं, और कुलसियों में 3 अध्याय और 12 वचन कहती है, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. इसीलिए परमेश्वर के चुने हुओं के समान जो पवित्र और प्रिय है, बड़ी करुणा और भलाई और दीनता और नम्रता और सहनशीलता धारण करो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात क्योंकि तुम परमेश्वर के चुने हुओं के समान हो. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं, इसीलिए परमेश्वर का वचन कहता है, तुमचं हृदय करुणायुक्त असावं. आपका हृदय करुणा से भरा हो. तुम्ही सहनशीलता धारण करा असं आप देवाचं वचन म्हणतं. सहनशीलता धारण करो, ऐसा परमेश्वर का वचन प्रेज द कहता है. लॉर्ड. Praise the जेव्हा Lord. आपण सहनशीलता धारण करू, जब हमारे अंदर सहनशीलता आपण रहेगी, नम्र बनू हम नम्र बनेंगे आणि देवाला संतोष होतो. और परमेश्वर संतुष्ट आणि रहेंगे मग तुमचे जीवन आशीर्वादित और होते. फिर आपके जीवन आशीषित बनेंगे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण आहे त्या ठिकाणी उभे राहूया. हम जहाँ पर है वहीं पर खड़े हो जाए. आपल्या माना झुकूया आइए हम अपने सर को झुकाएं आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करूया. और हम अपने आप को जांचें. काय आपण नम्र आहोत का? क्या हम सचमुच नम्र है? नसेल तर आज आपण पश्चाताप करूया. नहीं है तो आज हम सभी पश्चाताप करें. येशू देखील नम्र होता. यीशु खुद भी नम्र थे. प्रार्थना करूया. आइए हम प्रार्थना करें. आकाश आणि सृष्टीच्या स्वर्ग निर्माणकर्त्या और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, जसं आज आम्ही तुझं वचन ऐकलेलं आहे, प्रभु जैसे आज हमने आपके वचन को सुना है, परमेश्वर लीनांना आधार देतो परमेश्वर दीन लोगों को आधार आणि तो देते हैं दुर्जनांना धुळीस मिळवतो. और वो दुर्जन लोगों को मिट्टी में आणि मिलाते होय हैं. प्रभू, और हाँ जसं परमेश्वर, आम्हाला पवित्र शास्त्र पुरावा देतो, जैसे हमें पवित्र शास्त्र गवाही देती है जुन्या करारामध्ये जे लोक नम्र होते, कि जो पुराने नियम में भी लोग नम्र थे, परमेश्वराने त्यांना खूप आधार दिला, परमेश्वर ने उन्हें बहुत त्यांना आधार विजय दिया, मिळवून दिला, उन्हें विजयी त्यांना बनाया, उंच केलं. उन्हें ऊंचा प्रभू, उठाया. मी विनंती करतो, परमेश्वर, मैं आपसे विनंती करता हूँ, हे जे वचन आज ऐकलेलं आहे, प्रभु ये जो वचन आज हमने सुना है, पाहिलेलं आहे, देखा है, माझ्या भाऊ बहिणींच्या अंतःकरणामध्ये खोलवर जाऊ प्रभु दे. मेरे भाई बहनों के हृदय में गहराई तक जाए. 30पट नाही, 60पट नाही, प्रभु 30% नहीं, 60% 100पट नहीं, पीक येऊ दे. परमेश्वर 100% फल ले आए. आणि प्रभू, मी विनंती करतो, और परमेश्वर, मैं आपसे विनंती करता हूँ, जो काही अहंकार असेल प्रभु जो अहंकार होगा, तो काढून टाक. पिता आप उसे निकाल कारण दीजिए. प्रभु, तुला दीन लोक विषय तुला संतोष क्योंकि होतो. परमेश्वर दीन लोगों के बारे में आपको आनंद लगता है. प्रभू, मी विनंती करतो, परमेश्वर, मैं आपसे विनंती करता हूँ, माझ्या सर्व भाऊ बहिणींना नम्र बनव. प्रभु मेरे सारे भाई बहनों को नम्र बना. आणि मी विनंती करतो, और मैं विनंती करता हूँ, सर्वांना नम्रपणाचा आत्मा मिळावा. प्रभु सभी को नम्रता की आत्मा म्हणून मिले. प्रभु, सर्वांनी सर्वत्र दररोज प्रार्थना प्रभु करावं. इसीलिए हर रोज हर कोई प्रार्थना करे. यासाठी तू माझ्या भाऊ बहिणींचं सहाय्य कर. प्रभु मेरे भाई बहनों को आप इस बात के लिए सहायता मी विनंती कीजिए. करतो, प्रभु मैं आपसे विनंती हे करता हूँ, वचन न समजू देणारे ये वचन नहीं समझने देने वाली सर्व दुष्ट वाईट शक्ती सारी दुष्ट बुरी शक्तियों येशूच्या नावामध्ये को यीशु के नाम से निघून जाऊ दे. निकल जाए. प्रभु, मी विनंती करतो, प्रभु मैं आपसे विनंती माझ्या करता भाऊ हूँ, बहिणींना आर्थिक आशीर्वाद मेरे दे, भाई बहनों को आर्थिक आशीष शारीरिक देना. आरोग्य दे, प्रभु शारीरिक चंगाई देना, मानसिक शांती दे, उन्हें मानसिक शांति त्यांच्या देना, मनोकामना इच्छा पूर्ण उनके कर. मन की सारी इच्छाओं
को पूरा आणि करना। प्रभु कोरोना व्हायरस जे पसरत आहे और परमेश्वर जो कोरोना वायरस फैल रहा प्रभु है, ते तू मुळासकट नष्ट कर प्रभु उसे आप बिल्कुल जड़ से नष्ट कर प्रभु दीजिए। आमच्या देशाला आरोग्य लाभू दे प्रभु हमारे देश को आरोग्य मिले, शांती लाभू दे प्रभु ने पूरे देश में शांति बनी आणि रहे, चांगले दिवस येऊ दे और प्रभु अच्छे दिन आए। मान सन्मान गौरव आम्ही तुला पिता देतो मान सम्मान हम आपको देते हैं। ही ये प्रार्थना प्रार्थना येशूच्या नावात यीशु करतो के नाम से करते हैं, म्हणून तो इसलिए आहे आप सुनो पिता। आमेन आमेन। पुन्हा एकदा तुम्हा सर्व भाऊ बहिणींची रजा फिर घेतो एक बार आप सभी भाई बहनों से विदा लेता हूँ, आणि येणाऱ्या रविवारी पुन्हा एकदा आपण सकाळी युट्यूबच्या माध्यमातून भेटूया और आने वाले रविवार को फिर एक बार हम YouTube के माध्यम से आणि मिलेंगे। लवकरच आपले प्रार्थना स्थळे चालू होतील और बिल्कुल जल्दी हमारे प्रार्थना के स्थान शुरू हो जाएंगे, आणि म्हणून आनंदित राहा इसलिए सभी आनंद रहे। परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद परमेश्वर आप सभी को आशीषित रखे। थँक्यू धन्यवाद।